ह्यो काय करतो इथं? हा मम्मी, मी बघतो ह्याच्याकडं. ए, इथं काय काम आहे तुझं? तुझ्या डॅडींमुळे वीरूच्या लग्नाची महाभारत घडलं, ती काय कमी होतं का? तू परत तोंड वर करून आलायस. ए, आम्ही ना तोंड, मान आणि छाती वर करूनच जातो सगळीकडे. तुमच्यागत मान खाली घालून जगायची सवय नाही आम्हाला. आणि आम्हाला तुमचं तोंड बघण्यात काही इंटरेस्ट नाही. आम्ही आमच्या बहिणीला भेटायला आलोय. बहिणीला? कुठल्या बहिणीला? ती तर कायमची मेली होती ना मग तुझ्या बापासाठी. हो, डॅडींनी पियूशी कसं वागावं ना हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तिचा मोठा भाव आहे आणि ती सुखात आहे का नाही हे बघायचं आहे आम्हाला. तेवढंच आमच्या मनाला समाधान. एवढी काळजी आहे दादाला? हा, पण तुझी बहीण लई सुखात आहे बर का. अगं बाई, मी काय सांगत बसले, तूच बघ चल, म्हणजे तुझं समाधान होईल. अरे चल की, खरंच चल, ये. सुनबाई, अहो बघा की तुम्हाला भेटायला कोण आलंय. दादा. दादा, मला वाटलं माझं मान माझ्यापासून तुटलं. आता कधीच कोण मला भेटायला नाही येणार, प्रेमाने विचारपूस करायला नाही येणार. पण तू आला. खरंच दादा, मला किती आनंद झाला नाही मी नाही सांगू शकत तुला. अगं तुला एवढा आनंद झालाय तर त्याला हितच भेटणार आहेस वय. अगं तुझ्या घरात तरी बोलव त्याला. होय, ये दादा, ये आत ये.
जग्गू दादा, तुला वाटत असेल नाही आपली बहीण कुठे येऊन पडल्या, किती भिकारड आयुष्य जगत्या, एवढ्याशा खोलीत येऊन राहिल्या. पण तसं काही नाही. तुझ्या बहिणीचं घर जरी छोटं असलं ना तर मन लई मोठं आहे. अरे तू उभा काय आहेस अजून? अगं सुनबाई, अगं जग्गू दादाला बसायला काहीतरी दे की, पोतं दे. हा. दादा एक मिनिट. बस. लईच टोचत असेल नाही? पोत जमिनीवर बसायची अशी सवयच नसेल कधी. हाय, आम्ही कायम जमिनीवरच असतो. आणि अशी जे हवेतले उडतात ना त्यासनी बी आम्ही जमिनीवरच आणतो. दादा बहिणीच्या सासरी पाणी बी प्यायचं नसतं, म्हणजे असं म्हणतात. तुला नाही काय, तू पी, काय अडचण नाही. स्वाभिमानी लोकांसाठी येते. बाकी बहिणीला सुखात बघून लई बरं वाटलं असेल नाही? मी तिला काय बी कमी पडू देत नाही. बघ की आता आंदणात तुम्हाला काही देता नाही आलं तिला, म्हणून मग मीच दिलंय आंदण. हे कपाट दिलंय, ह्या खुर्च्या दिल्यात, ती भांडी मीच दिलेत. अरे गरम होतंय म्हणून पंखा बी दिलाय त्यासनी. म्हणजे काय आहे, हे सगळं भंगारात विकण्यापेक्षा म्हणलं सुनबाईला द्यावं, तेवढंच वापरल ती. काय कर, होय की नाही? अंकुशरावना सांगा बर का, आम्ही तुमच्या पोरीची सगळी काळजी घेतोय म्हणून. ते बघतोच आहे आम्ही. बर मी येते बर का, तुम्ही बोला, नाहीतर म्हणाल काय सासरची माणसं आहेत, आम्हाला बहीण भावाला मोकळेपणानं बोलून बी दिलं नाही. बोला. अगं चटका बसला का? असेलाही चटके बसलेत आता. काही नाही वाटत आता यांचं. पिऊ, डॅडींचा तुला लय राग आला असेल ना? नाही दादा, अरे बाप किती बी पोरीवर रागवला ना तरी पोरगी कधी बापावर रागवत नसते. आणि खरं सांगते, आज बी मनात डॅडींबद्दल तेवढाच आदर, तेवढंच प्रेम आहे जेवढं लग्न आधी होत. तू खुश तरी आहेस ना? लई खुश आहे मी इथं दादा, खरं सांगते. अरे या घरातली माणसं ना लई चांगली आहेत. मला काय हवं नको ते बघतात, काय बी कमी पडू देत नाहीत बघ. फक्त
तुझी आणि डॅडीची आठवण आली ना, मग मात्र लई त्रास होतो. मी पण काय बोलत बसलो. हे घे तुझ्यासाठी माहेरची आठवण. आज तुला कशी माझी आठवण आली आणि तू मला भेटायला आलास. एक दिवस डॅडी बी ना नक्की मला भेटायला येतील. या भ्रमात नको राहूस पिऊ. आता त्यांच्यासाठी तुझा विषय संपलाय आणि आता ते तुझा स्वीकार नाहीत करणार. पण तू काळजी करू नको पिऊ. आम्ही आहे ना. तुला काही बी लागलं ना ते आम्हाला सांग. आम्ही कायम तुझ्या पाठीशी उभे आहे. हे घे. तुला अडीनडीला लागलं ना उपयोग येते. व्हायचं नको. तू भेटायला आलास ना, हीच लई आहे माझ्यासाठी. मला वाटलंच होतं पिऊ तू हे पैसे नाही घेणार. तू पहिल्यापासूनच हट्टी आणि स्वाभिमानी आहेस. बर येतो आम्ही. अरे दादा थांब, चहा ठेवते ना तुझ्यासाठी. पिऊ जिथं आम्ही पाणी पिलो नाही ना तिथं चहा कसा पिऊ. येतो पिऊ. दादा थांब. अरे बरं सर, तुला गेट पर्यंत सोडेल तरी येत. नाही नको. तुझ्या पुढे बरीच कामं पडलेत. तुझी कामं आवरून घे. आणि पिऊ काळजी घे स्वतःची आणि सुखी राहा. चल. वेरे काय घेतली? अरे फोटो फ्रेम आहे. हार कसली प्रेम आहे? कोण आहे कोणी बारकी पोरगी? अरे तुझी वहिनी. अरे म्हणजे पिऊ आणि तिच्या आईचा फोटो आहे. हार पण ह्यो असला फोटो का घेतला वहिनींना? कारण हे तिच्या मनाच्या लय जवळ आहे. नाग्या अरे मी तिला आहे ना असं लय महागातलं काय देऊ नाही शकत, पण फोटो तरी देऊ शकतो. वेळाला का तू काय नाही दिलंस ना तर पी वहिनीने तुझ्या संग नेहमी खुशच राहणार बघ. नाग्या हे तिच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि तू बघ हे फोटो बघितला ना ती असली खुश होईल का नाही. कारण तिचा तिच्या आईवर लय जीव आहे आणि एवढी एकच आठवण आहे तिच्याजवळ. वेळाला का खरंच तुला भारी असला का. एकमेकांना एवढी जीव लावणारी जोडी ना मी जगात कुठं बघितली नाही. खरंच लय भारी आहेस. अरे नाग्या ती जी काय माझ्यासाठी करते ना त्याच्यासमोर काहीच नाही. आता आयुष्यभर ना तिच्या चेहऱ्यावर आनंद टिकून राहावा म्हणून धडपडायचंय मला. बर चल, बोलत काय बसलो इथंच. चल. जग्गू दादा, मग कसं वाटलं बहिणीला सुखात बघून? मिळालं का समाधान? ही सगळं तुझ्या बापामुळे झालंय. त्यानं माझं जर झेडपी अध्यक्षपद घालवलं नसतं ना तर तुझ्या बहिणीवर माझ्या घरात चुलीला जाळ लावत बसायची वेळ आली नसती. जाऊन सांग तुझ्या बापाला माझ्या अपमानाचा बदला आता मी रोज घेणार आहे म्हणा. तुझ्या पुरीची अवस्था कशी करते बघाच. काही नादात राहू नका. कांचन सूर्यवंशी, बहिणीच्या सुखासाठी आम्ही शांत बसू शकतो ना तसं वादळ बी उभं करू शकतो. आणि राहिला प्रश्न पिऊचा तर ती पाटलांच्या घरचा अंगार आहे.
तुम्ही तिला जेवढी हवा द्याल ना तेवढा ती जास्त भडकावड. हे असलं लय अंगार चुलीत घालून आम्ही भाकऱ्या भाजलेल्या आहेत. त्याच भाकऱ्या भाजायची वेळ येणार आहे तुमच्यावर. कारण इथून पुढं राजकारणाच्या पटलावर तुमच्या पुढं अंकुशराव पाटील नाही, तर जगदीशराव पाटील असणार आहेत. आमची हाईट छोटी आहे पण फाईट मोठी. अरे जा, काय करणार आहेस तू? लय पंख फुटू देऊ नकोस, नाहीतर तुझी बी अवस्था तुझ्या बहिणीसारखी करीन. हो, काय बोलतोय? घाबरलो की मी. माइंड ब्लोइंग. तुम्हाला काय वाटतं कांचन सूर्यवंशी? हे पियूचं आणि वीरूचं लग्न सगळं तुमच्यामुळे झालं का? आणि आता पियूची जी अवस्था आहे हे तुमच्यामुळे आहे का? गैरसमज आहे तुमचं. तुम्हाला आम्ही सांगितलंय ना की इथून पुढं राजकारणाच्या पटलावर आम्हीच असणार आहे. आणि आता आमची इनिंग सुरू झाली, त्यामुळे जरा सांभाळू. नाही पुढच्या काही दिवसात तुम्हाला तुमची लायकी दाखवली आणि राजकारणातून तुमचं नाव कायमचं मिटवलं तर नावाचं जगदीशराव पाटील नाही आम्ही. बघितलं ना वीरू, एवढं सगळं तुमच्यासाठी करून मला काय फळ मिळतंय ते. तुझ्या बायकोचा भाऊ मला कसं वाटेल तसं बोलून गेला. सूर्यवंशी घराण्याच्या खाणाखुणा मिटवीन म्हणला, पण फक्त तुझ्यासाठी आणि माझ्या सुनबाईसाठी गप्प बसले मी. नाहीतर तुला माहितीये मी ह्याच्यावरनं कसा घाणा फिरवला असतात. पण लई झालं आता. या पाटील घराण्याशी कसलाच संबंध ठेवायचा नाही. तू वचन दे मला, वचन दे वीरू. तू ह्या पाटील घराण्यापासून लांब राहशील आणि माझ्या सुनेला बी लांब ठेवशील. जी काकी, यापुढं पीवर त्या पाटील घरातले कोणाचीच सावली पाडणार नाही, हा शब्द आहे माझा. बोललो तर बोल.